मारली गुप्ते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपल्या भेटीला येणार आहेत हास्याची कारंजी घेऊन दोन मुंबई के छोकरे। कोण आहेत ते लवकरच कळेल, पण त्याआधी गुप्ते का फांडा। 2011 सुरू होता होता कांद्यानी अगदी डोळ्यात पाणी आणलं। आमच्या लाल्यानी त्याच्या मैत्रिणीला प्रपोज केलं। मैत्रिणी म्हणाली नाही। तो म्हणला का? ती म्हणाली मला एक मुलगा आवडतो, त्याच्याकडे BMW आहे। लाल्या म्हणाला माझ्याकडे 10 किलो कांदे आहेत। मुलीनी लगेच हो म्हटलं। आणि आता आमच्या लालाचे लालेलाल शेर आजच्या संगणक युगातील शेर आहे। अर्ज किया है कल जब मिले थे तो दिल में हुआ था एक साउंड, और आज मिले हैं तो दिल बोलता है फाइल नॉट फाउंड। दसराज तुला आमच्या लालाची शेर फारच आवडतात बाबा। तुझ्यासाठी अजून एक शेर पेशे खिदमत। शाहजहान ने ताजमहल के हर खिड़की को देखा, हर मीनार को देखा, हर दीवार को देखा, हर चीज को देखा और कहा यार मजाक मजाक में बहुत खर्चा हो गया ना। पुढचा शेर लाला स्पेशल लाला स्टाइल मध्ये। दबंग के प्यार में मुन्नी हुई दीवानी, दबंग के प्यार में मुन्नी हुई दीवानी, मुन्नी हुई पुरानी क्योंकि आई शीला की जवानी। तर आता स्वागत करूया आजच्या आमच्या लाडक्या पाहुण्यांचं। अख्खा देश ज्याला 1.5 फुटिया म्हणून ओळखतो अशा संजय नार्वेकरचं। वेलकम। थँक्यू। आणि संजय तू आमच्याकडे आज येणार म्हटल्यानंतर खरं तर इंडस्ट्रीमधल्या अनेक महिला आणि तुझे फॅन्स असे जाम तयार होते। म्हणजे लिस्टच होती अगदी 5 वर्षाच्या लहान बालक कलाकारापासून ते 50 वर्षाच्या महिला कलाकारांपर्यंत अनेक लोकांची पत्र आली होती की आम्हाला संजय बरोबर आम्हाला गुप्ते तिथे गुप्तेमध्ये यायचं आहे म्हणून। पण आम्ही या सगळ्यांना थोडीशी काट देऊन कुणाला बोलवलं माहितीये? काजोल नाही, काजोल नाही, मल्लिका शेरावत पण नाही, त्याहून सुंदर चेहरा आम्ही बोलवलेला आहे। कोण? हार्ट थ्रॉब, मुलींचा हार्ट थ्रॉब। जोरात टाळ्यांनी स्वागत करूया सिद्धार्थ जाधव। अरे सिद्धू येतोय? मग तो असा सरळ येणार नाही। तुम्ही कॅमेरा इकडे कुठे लावू नका, डायरेक्ट वर कुठेतरी बघा। अरे सिद्धू गरमागरम चहा रेड लेबल एन्जॉय करा आणि आपण गप्पा मारूया। सिद्धार्थ, मला असं ऐकल्यासारखं वाटतंय की तू ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतास त्याच तिथे तुझं लग्न पण ठरलं ना? नाही, माझं लग्न आता झालं 2007। ठरलं तुझं? नाही नाही नाही, अजून नाही। चुकीची माहिती आहे। खरं मला ऐकल्यानंतर मोडेल लग्न माझं। नाही नाही, माहिती चुकीची का चुकीच्या ठिकाणी सांगितली असं नाही ना? नाही, माझं लग्न झालं 2007 ला, जागो नंतर आता। आणि तृप्तीला भेटलो मी 2004 ला वगैरे। ते पण लोच्याच्या कशी भेट, कुठे भेट झाली? मी एक नाटक करतो देवेंद्र प्रेम सरांचं, राम भरोसे, त्याच्या ऑडिशनला ती आली होती। आणि नॉर्मली ज्या लेडीज असतात ना ऍक्ट्रेस, त्याच्या भावखाव असतात। लेडीज असतात ना ऍक्ट्रेस, चेहरा बघा, लेडीज रुमाल सांभाळा आणि मग ओढणी सांभाळा आणि मग त्याच्यात भावखाणं असतं ना। तृप्तीचा परफॉर्मन्स बघितला ना, ती परफॉर्मन्सवर भर देणार होती की ती आली आणि तिने फाटकर नमस्ते मी आहे या फुल तिने केलं ते असं होतं बोलतंय रे। आणि मग एक काही वेळ गेल्यानंतर मी तिला प्रपोज केलं। 2004 ला प्रपोज केलं आणि मग 2007 ला ती म्हणाली की आता आपण लग्न करू। तोपर्यंत ती विचार करत होती। चित्रपटामध्ये असू दे किंवा कुठे नाटकामध्ये असू दे, तुझी एंट्री झाली की लोक हसायला लागतात। म्हणजे नुसतं तू
असा काहीतरी चेहरा करतोस आणि लोक आला. घरात पण असंच होतं का? म्हणजे तू एंट्री घेतली की ती हसायला लागते का तुला? नाही नाही, ती बोलते गप्प करत हे खूप झालं तुझं, गप्पच जरा. किंवा उलट असेल जरा आला आला आला, आता काय? डोक्याला हे नको सिद्ध ती. पण तिचं मला एक काय आवडतं तृप्तीचं, की ना ती खूप अशी लगेच जमिनीवर आणणारी आहे. अच्छा. लगेच म्हणजे ती तोंडावर सांगते की तुझं काम आवडलं का नाही आवडलं. म्हणजे मला कुठली फिल्म मिळाली ना तर मी आता एक्सर तृप्ती बाबा मस्त फिल्म आली आहे, आणि प्रत्येक सिनेमात तिला मी ऐकवतो की असं मला फिल्म येते, तुला कसं वाटतं सांग. परमिशन घेतो त्याशिवाय करत म्हणजे नाही. तिला, कारण ती कशी आहे, ती तेलुगू आहे. अच्छा, माझी बायको. बरं. ती नागपूरची आहे. तिला मराठी इंडस्ट्रीशी तेवढं ती कंपॅरिझन करते. ती बोलते की सिद्धू तू असं मराठी करतो तू, म्हणजे हिंदी बघताना मी कधी कंटाळत नाही, मराठीतल्या काही गोष्टी मला कंटाळा येतो यार, मग तू त्या गोष्टी करू नको, काहीतरी वेगळं कर, असं नेहमी सांगत असते ती. अच्छा. मग तिला सांगितलं हा पिक्चर आहे मस्त आहे, मग ती बघते ओके ओके ओके. मग मी अख्ख्या फिल्मची शूटिंगची प्रोसेस सांगतो, अरे असं झालं. मग ती फिल्म बघते ना जेव्हा प्रीमियरला किंवा आम्ही दोघं जातो तेव्हा सांगते की ठीक आहे सिद्धू, एकदा एवढा काय एक्साइट होतो, ओके फिल्म आहे असं ती तोंडावर सांगते. म्हणजे ती कौतुक करते की नवरा आहे म्हणून चला सॉलिड झालं. त्यामुळे तिच्याशी डिस्कस करताना किंवा या सगळ्या गोष्टी करताना मला तरी तुम्ही दोघं जण म्हणजे मला हे विचारण्याचं अगदी म्हणजे घरात शिरून विचारायचं कारण आहे की म्हणजे मला फक्त एवढंच ऐकून घ्यायचं होतं की तू जसा हसतमुख, तुम्ही दोघे हसवणारे वीर आहात, तर तुम्ही जसे हसरे कायम असता, तर तुम्ही ते चमत्कारी पुरुष आहात का की घरात सुद्धा हसत असता चक्क? हो मी म्हणजे काही मंक झाली तरी मी खूप हसत असतो. मी तिला खूप हसवत असतो, कारण वेळ तिला देणं खूप कमी असतं. जेव्हा असतो तेव्हा जेवढ्या मजा करता येतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करतो. तू महान आहेस, तू घरात हसतोस, हो. बायको समोर हसतोस. आणि मी त्याच्या रिएक्शन असं की हसू नकोस आता, गप, इरिटेट होते मी, प्लीज हसू नको. संजय तुझं कसं असतं घरी? नॉर्मल जसं असतं तसं, म्हणजे आपण बाहेर एक अभिनय करत असतो, घरात जर अभिनय सुरू केला तर बहुतेक चपलेनेच मारेल, कारण घरी आल्यानंतर त्यांच्या ज्या व्यथा असतात की हे नाही ते नाही, त्याचं काय करणार त्याचं, मग त्याच्यानंतर जी भांडणाला सुरुवात होते त्यातली पण एक गंमत आहे, ती पण एन्जॉय करत असतो की नाही आता मला कंटाळा आला, चल मी नाही करत. तुझी बायको पण तुझी फॅन होती का? म्हणजे आधी फॅन होती आणि मग नंतर ती मग लग्न झालं? फॅन तेव्हा मी कोणीच नव्हतो, कॉलेजमध्ये असताना आमचं हे झालं, त्यामुळे आम्ही एकमेकांचे फॅन होतो. अच्छा, बरोबर. म्हणजे ती नाही आली तर ती का नाही आली बाबा, काय झालं, प्रॉब्लेम काय झालं असेल, किंवा मी नाही आलो तर ती फोन. आणि तेव्हा कसं तिच्या घरी फोन होता, आमच्या घरी फोन नव्हता, आमच्या सोसायटीचा फोन होता. बरं. मग ती खाली सोसायटीच्या जिथे जो बसायचा त्याला सांगायची की असा असा निरोप द्या, असं सगळं हे. त्यामुळे फॅन आणि हे असं काय नव्हतं, आमचं बघून आणि राहण्या एकमेकांची ओळख झाली आणि एकमेकांचे स्वभाव पडले, त्यामुळे आमचं प्रेम जमलेलं. मग ज्यावेळेला मुलगा आता बोक्या सातबंड्यामध्ये काम करणार हे कळलं त्यावेळेला तिची रिएक्शन काय होती? का तिला असं बघायला आवडतं का? म्हणजे वडिलांसारखाच मुलगा व्हावा, वडिलांसारखंच त्यांनी ऍक्टिंग करावी अशी कौतुक करणारी आई? माझ्यापेक्षा तीच जास्त इंथ होती की हा काम करतो, मग ह्याला काही कमी पडता कामा नये. जसं माझ्याबरोबर बॉय असतो तसं त्याच्याबरोबर ती होती, तुला केक हवाय का, आता हे हवाय का, ते हवाय, म्हणजे अगं हो तो करेल ना त्याचं काय ते. पण तिला एक साहजिकच सगळ्यांनाच असतं की माझा मुलगा येतो म्हटल्यानंतर करेक्ट ते तिने म्हणजे मुलाचे जितके लाड करावे म्हणजे बापाने आणि आईने ते तिने एकट्याने केले, कारण मी तेव्हा माझ्या शूटिंग मध्ये होतो, मी काही ते अटेंड करू शकलो नाही, त्यामुळे तिने ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. नाही, आणि बोक्या सातबंडे मस्त झालं, कारण त्याचं गाणं मी गायलं होतं ना. नाही, खरंच चांगला झाला होता तो. म्हणजे स्ट्रगल प्रत्येकाच्या नशिबात असतो, पण तुझा स्ट्रगल विशेष करून खूप कठीण होता, ते आठवून खुपतं का? नाही, उलट मला असं वाटतं की तो स्ट्रगल मला मिळाला म्हणून एक बरं झालं की आज मी त्या परिस्थितीत राहू शकतो. म्हणजे मी सुरुवातीच्या काळात दुधाची लाईन पण टाकली, चहाची आपल्या पेपरची लाईन पण टाकली, ते करून मग मी बाकीचं कॉलेज वगैरे करत होतो. आणि ते दिवस बघितल्यामुळे आजही मला कोणी सांगितलं की हे करायचंय तर ते मी त्या परिस्थितीत राहू शकतो, तसा हे करू शकतो. त्यामुळे माझं असं म्हणणं की तो मला दिवस दिसला त्याचा मला उपयोगच झाला, माझं उलट शिक्षणच झालं ते, त्यामुळे मला ते खूपच नाही. नाही, हे शारीरिक त्रासाचं झालं, पण मानसिक त्रास विशेष करून जी लोक भेटली तर सगळीच चांगली नाही भेटली. आपण घेऊ तसं त्याच्यावर असतं असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला सगळीच जर चांगली लोक भेटली तर कसं होईल ना. लोचा झाला रे ज्यावेळेला तू सोडलंस त्यानंतरच्या जाहिराती तू वाचल्या होत्यास का? आणि त्या तुला खुपल्या होत्या? खुपल्या नव्हत्या. काय झालं त्यावेळेस जी काही घटना घडली होती की नंतर मग वाद व्हायला लागले, हे व्हायला लागलं, म्हटलं त्यापेक्षा आपण सोडलेलं बरं. आणि त्यानंतर ज्या काय जाहिराती आल्या असतील, काही आल्या असतील, मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही, कारण ते मोठी लोक आहेत. जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म दिला, मी त्या बाईंना मानतो.
आणि जेव्हा ऑल द बेस्ट संपल्यानंतर आम्हा तिघांकडे काही नव्हतं, माझ्याकडे, भरतकडे किंवा अंकुशकडे. तेव्हा त्या बाईंनीच आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला, लता नार्वेकर. त्यांनीच आम्हाला उभं केलं, त्यांच्या विरोधात उभं राहून. आणि मग ते म्हणजे ते उपकार मी विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांनी काही केलं तरी मी एक त्यांचे आशीर्वाद समजूनच मी घेतो. त्यामुळे माझ्या मनाला काही क्लेश झाला नाही. सिद्धार्थ, ह्या सेगमेंटमध्ये आपण खुपण्याबद्दल बोलणार आहोत. हा मंचच तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी मांडण्यासाठी अगदी नावं घेऊन बिंदास, काय प्रॉब्लेम नसतो. मला माझी ती गोष्ट खूप खुपते असं. मला आता काही एक 4-5 वर्षाच्या एका एक्सपिरियन्स नंतर मला एक गोष्ट खूप आली की मी एखाद्या गोष्टीच्या खूप जास्त आहारी जातो. अच्छा, कुठली वस्तू? मी कुठलंही म्हणजे मी तुमच्याशी किंवा सरांशी किंवा एकंदर मला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर ना, मित्र मैत्रिणी कोणी असेल, खूप जास्त पॉझिटिव्हनेस वाढतो एक प्रकारचा. आणि तो एक माणसांचं व्यसन आहे तुला. हा, म्हणजे आणि त्या लोकांनी म्हणजे मित्र बनवण्याचं जसं असतं ना, म्हणजे मित्र वेगळ्या पद्धतीचे असू शकतात. ती एक गोष्ट कळणं जरा आता ती हळूहळू कळायला लागली. त्यामुळे कळायला लागले म्हणजे अनुभवातून कळायला लागले बऱ्याच गोष्टी. म्हणजे खूपलंय तुला काहीतरी काही लोकांचं. आपण म्हणजे त्यांच्या लोकांसाठी नसेल, पण आपल्याला वाटतं ना की आपल्या विचाराने दुनिया चालत नसते, प्रत्येकाच्या विचाराने दुनिया चालत असते. आपला विचार त्यातला एक विचार असतो, तो आपल्या पुरता ठेवा. बापरे, एवढी मोठी फिलॉसॉफी. मला एक गोष्ट खूप ते मी सांगतो. आमच्या इंडस्ट्रीतच भांडणं जी चालू आहेत, म्हणजे मोहन जोशी आणि सुधीर भट यांच्या, ती गोष्ट मला खूपते. आता सुधीर भट हे प्लंबर आहेत. ही गोष्ट ज्या पद्धतीने सांगितली, उलट मी असं म्हणेन की सुधीर भट प्लंबर होते आणि ते प्रोड्युसर झाले. बरोबर आहे. आज त्यांनी तो पल्ला गाठलाय, तो एवढं स्ट्रगल केलंय, तिथपर्यंत गेलेला आहे. आज मोहन जोशी ड्रायव्हर होते, ते नट झालेत, आज नंबर 1 नट आहेत ते. हा स्ट्रगल पिरियड, तर ही अभिमानासारखी गोष्ट होती, ती त्या प्रकारे मांडली नाही. ही गोष्ट खूपते. सिद्धार्थ, इरादा पक्कावरती जर का आलो तर तुला खूपतं का की बाबा एक पहिल्यांदाच रोमॅन्टिक असा छान असा सिद्धार्थ जाधव तू पेश केलास आणि लोकांना तो भावला का नाही भावला का काय, तरी देखील लोक तुला कॉमेडी नट म्हणूनच ओळखतात? नाही, तो भावला म्हणजे माझ्या आयुष्यातलं रोमॅन्टिक सॉन्ग किंवा माझ्या आयुष्यातलं एक वेगळं काम जिथे सिद्धू दिसलाही बरा, जरा गोड दिसला, अशा रिॲक्शन मिळाल्या होत्या. तर ते खूपतं की ती जर नीट प्रेझेंट झाली, नीट लोकांपर्यंत पोहोचली असती पब्लिसिटी वाईज. कारण ज्या लोकांनी पाहिली त्यांनी मला चांगले फीडबॅक दिले. कोणतरी मोठे आहेत, त्यांनी त्यांचं नाव नाही मला माहिती, मला उडतं ऐकला मी कुठेतरी त्यांनी लिहिलं की सिद्धार्थ जाधवने अशी कामं करू नयेत, त्याला ती शोभत नाही, तसं काहीतरी त्यांनी लिहिलं. तर त्यातून मी पॉझिटिव्ह असं घेतलं की त्या माणसांनी माझं काम पाहिलं. ते आवडू नये गोष्ट. संजय, तू सिरियस देखील रोल केलेले आहेस, पण तरी देखील एक जो कॉमेडीचा शिक्का बसतो, तर हे कुठेतरी खूपतं का? मला असं वाटतं ऍक्टरला सगळं यायला पाहिजे. त्याला हसवताही आलं पाहिजे, त्याला रडवता. असं होऊ शकत ना, हा कॉमेडी ऍक्टर आहे, हा सिरियस ऍक्टर आहे, हा ऍक्टर आपण काय म्हणतो, बरोबर आहे, ज्याला सगळं येतं तो ऍक्टर. बरोबर आहे, खरंय. असं करताय, त्याच्यात डिफरन्शिएट मी कधीच करू शकत नाही की हा कॉमेडी ऍक्टर आहे. अरे तो ऍक्टर आहे, तो कॉमेडी करतो चांगला असं म्हणा. अरे हा सिरियस आहे, सिरियस ऍक्टर नसतो, तो ऍक्टर असतो, तो सिरियस चांगलं काम करतो, असं आहे. नाटकाबद्दल छान गोष्टी रंगलेल्या आहेत. आणि सिद्धार्थ, आमच्यासारख्या आम्हीच मधला ह्यांचा उतारा तू करून दाखव. आणि तो माझ्यापेक्षा चांगला करतो. बॅकग्राऊंड स्टोरी काय की हा एक भाई आहे ज्याला हत्यार सापडत नाही आणि त्याला एक माणूस भेटतो की तो खूप घाबरलाय की त्याच्या घरात काहीतरी त्याला 2-2 माणसं येतात, भुताटकी आहे असं त्याला वाटतं. हा फुल प्यायलेला आहे आणि हा तो शोधतोय त्या सावंत नावाच्या माणसाला. सावंत चायला शोधतोय गावभर पण भेटत नाही देवघर, त्यातली गेट झाली. आता जरा प्रेमाने हाक मारतो, ए सावंत, आणखीन प्रेम होतो, ए सावंत, तितका तो येतो. अरे विजय, इजय, हो विजय. इजय कोण म्हणत? मराठीत इजय आहे? इजय नाही, इजय नाही, इजय. बोलतो इजय, आदराने बोले, इजय दादा. बघितली, उगारली काठी, सुधारला कामातली. बोले हे विजय दादा काय झालं? मला भीती वाटते, तुझ्या घरात आहे ना भूताटकी आहे. भूताटकी? अरे ओरडू नको, मला भीती वाटते. तू एक आज दिवस कुठला? सावित्री चतुर्दशी. सावित्री चतुर्दशी? अरे ओरडू नको ना, मला भीती वाटते. म्हणजे आज दुपारपासून अमावस्या सुरू झाली ना, अमावस्या.
एक काम कर, तू काय कर, एक ताट आण, त्यात नारळ, लिंबू, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता. आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, इथे काय फोडणी द्यायची आहे ते घेऊन ये. मी भुताटकी काढतो आणि मग तू असे हे 2 ताट इथे ठेवतो. हा? तो इथे बसतो, हा इथे बसतो आणि सुरू होतो. हुब्बा हुय्या हे काय आहे? लिंबू. आता तू नाही बोलायचं, तू बोलले की माझ्या मंत्राची वाट लागते. मी आणि तो भूत बोलणार आहे. तू बोल नको, तू बोलले की माझ्या मंत्राची वाट लागते, मला मंत्र परत बोलावे लागतात. तू बोल नको, तू गोप 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 हालायचं नाही, एक बोलायचं नाही, गोप. हा बरोबर, गोप गोप. तू बोल नको, तू बोलले की माझ्या मंत्राची वाट लागते, मला मंत्र परत. तू बोल नको अजिबात. हा तू शांत राहा. हुब्बा हुय्या ही काय आहे? टाचणी. टोचू टोचू काय नको, तुला बोललो ना, तू बोलले की माझ्या मंत्राची वाट लागते, मला मंत्र परत लागतात. तू बोल नको, चुप राहतो एकदम. मी आणि तो भूत बोललो, तू अजिबात बोल नको. तू बोलले की माझ्या मंत्राची वाट लागतात. हुब्बा हुय्या ही नारळाची शेंडी कशाला आहे? नारळाला. अरे नारळाची शेंडी नारळाला तर काय पेरूला असणार आहे? तू का त्या भूतावाने माझ्या मानकुटीवर बसलाय? तुला एक डाऊन सांगितलं, 2 डाऊन सांगितलं, कळत नाही का? ये वावाळ वावाळ ये आपला. अरे काय भाऊबीज आहे? तू आता त्या भूतापेक्षा डेंजर आहे. तू एक काम कर, आता हे सगळं असं उचलून घेऊन जा. तुला बोलते उचल. तू उचल दे. हे बघ बाबा, अशा कामात हळबिळ त्रास द्यायचा प्रयत्न करतात. कोणाशी बोलू नको, माग वळून बघू नको, जा. आणि हे बघ, आणि तो वळतो, वळला त्याच्या आईला. आता माझ्या ताकद नाही. उप्पा या बापरे, मला तर हसून हसून पोट दुखायला लागलं, डोळ्यातनं पाणी यायला लागलं.